जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 11 जुलैचं प्रवचन. सत्पुरुष आणि त्यांचा अनुग्रह. सत्पुरुषांचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाची सत्ता असते. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरिता एक एक खात्याकडे एक एक कामगिरी सोपवलेली असते. कायद्याला धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते तोपर्यंत सरकार त्या ढवळाढवळ करत नाही. फक्त क्वचित प्रसंगी किंवा विशेष कारणांमुळेच हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते. तोच नियम इथेही लागू होतो. प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे एक खाते आहे. त्याचा संबंध देहापुरता असतो. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात. सत्पुरुष होता येईल तो त्यात सत्पुरुष होईल तो त्यात ढवळाढवळ करत नाही. फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिता जे जरुरी असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करील. पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते. आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरुरी असते. हा अडथळा अनेक प्रकारचा असतो. एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनांबद्दल शंका घेणे. दुसऱ्याला अमुक एका दिवसात साधले, मला का बरं अजून नाही साधत असा विचार मनात येणे. आणि तिसरे सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा काही कमी करण्याचा प्रयत्न करणे. थोडक्यात म्हणजे एकदा संतांच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडतायत ही भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्यांनी सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे हाच खरा मार्ग आहे. संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही. त्यांचा देह आमचे काम करीतच नाही. तो परमात्मा स्वरूप आहे ही जी आपली भावना आहे ती आपले काम करते. संत अत्यंत दयाळू असतात. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो. म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो. म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूंविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे. सत्पुरुषाला त्याच्या लक्षणांवरून ओळखता येणार नाही. पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात त्याच्या पलीकडे संत असतो. त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे. भगवंताचे प्रेम हे एक मोठं वेड आहे. ते ज्याला लागले तो खरा भाग्याचा. भगवंताच्या दास्त्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही. इस प्रवचन में कहा गया है कि सद्गुरु और उनका अनुग्रह, जो हमारे गुरु हैं उनका एक बार हमने अनुग्रह ले लिया तो वो हमारे पूरी जीवन का आधार बन जाते हैं. लेकिन जैसे गवर्नमेंट होता है और गवर्नमेंट में कार्य करने के लिए एक सरकार होती है, लेकिन सरकार के अंडर एक एक गवर्नमेंट का खाता होता है जिसके लिए काम करने के लिए लोगों को लगाया जाता है. वो लोग जब तक अच्छी तरह से काम करते हैं तब तक सरकार उसके अंदर इंटरफियर नहीं करती है. लेकिन अगर वहाँ पे कुछ प्रॉब्लम हो गई, उन्होंने अगर अपना काम ठीक से नहीं किया तो सरकार को इंटरफियर करके उस काम को अपनी जगह पर लाने का पूरा अधिकार होता है. उसी तरह सेम महाराज, सद्गुरु, संत जो हमें बातें बताते हैं हम उसका मार्ग अवलंबन करके अगर हमारा प्रारब्ध भोगते रहे और कुछ गलत नहीं करते हैं तब तो कोई भी इंटरफियरेंस हमारे जीवन में नहीं होगा. लेकिन हम अति गलत व्यवहार, गलत वासना, गलत चीज़ें करते जाएंगे तो फिर संतों को, सद्गुरु को इंटरफियर करके हमारे कार्य प्रणाली को बदलने के लिए हमें एक तो शिक्षा या फिर कुछ ना कुछ एक संदेश हमें देना ही पड़ता है. और हमें अपनी जगह पर हमारे अच्छे मार्ग पर हमें वापस लाना पड़ता है. जो प्रारब्ध के भोग है वो आपके कर्मों से आए हुए हैं, उसे तो आपको भोगना ही पड़ेगा. अलग अलग कर्म किए रहते उसका खाता आपका चलता ही रहेगा. लेकिन जब कुछ बहुत ही गलत होता जाएगा आपके हाथ से तो सद्गुरु संत भगवान आकर
उसे ठीक करने की कोशिश करेंगे। तो ये है हमारा सत्पुरुष का अनुग्रह। और मैं भाग्यशाली हूँ कि मैं बहुत ही छोटी थी तब मेरी मम्मी हमको गोंदवले लेकर गई थी और हमें तभी अनुग्रह दिया गया था। उस समय मुझे कुछ भी समझ में नहीं आया, लेकिन आज जब समझ में आता है तो ऐसा लगता है कि बहुत भाग्यवान है हम कि हमारे माँ बाप को ये सब समझा और हमको भी समझा और हम इस मार्ग पे चलने के एटलीस्ट मैंने जीवन में एक किया है कि कभी किसी का बुरा नहीं चाहा। मेरा दुश्मन भी होगा तो कभी बद्दुआ नहीं दी। तो एक अच्छा काम भगवान ने मेरी तरफ से करके लिया है। मेरा स्वभाव ऐसा बनाया है कि आई डोंट हेट एनीबडी और मैं कभी किसी को बद्दुआ या ऐसा बुरा सोचती नहीं हूँ। और इसके लिए मैं शत शत धन्यवाद देती हूँ महाराज को। और नामस्मरण कीजिए, खुश रहिए और सत्ता भगवान की है, बस उस पर छोड़ दीजिए और विश्वास रखिए। आपका अविश्वास और आपका अहम इस मार्ग में बहुत बड़ा अड़ंगा बन सकता है, तो इसे मत आने दीजिए। नामस्मरण कीजिए, खुश रहिए। जय श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। जय श्रीराम। सद्गुरूच्या दास्यात जे प्रेम आहे ते मालकीत नाही, हे वाक्य चुकीचं बोललं गेलं, मला माफ करा. जय श्रीराम.